नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। गोदावरी बँकेचे संचालक तथा माजी आमदार स्वर्गीय वसंतराव पवार यांचे चिरंजीव प्रणव वसंत पवार यांचा वाढदिवस जिल्ह्यातील सर्वपक्षीय ज्येष्ठ उपस्थितीत त्याचप्रमाणे रक्तदान आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला। अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या प्रसंगी मविप्रच्या माजी सरचिटणीस निलिमाताई पवार, माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे, खासदार शोभा बच्छाव, माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमाताई हिरे, त्याचबरोबर आमदार दिलीप काका बनकर, अनिल कदम, मविप्र अध्यक्ष सुनील ढिकले, श्रीरामजी शेटे, सुनील बच्छाव, रंजना ठाकरे, गिरीश पालवे, सुनील बागुल, यतीन कदम, सतीश मोरे आणि आजी माजी MVP नाशिकचे संचालक सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, मित्रमंडळ परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रणवदादा यांना अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित, त्याचबरोबर मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक, त्याचबरोबर निफाड, चांदवड, इतर परिसरातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने, त्याचबरोबर पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रणवदादा यांना शुभेच्छा, त्याचबरोबर वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी केक कापण्यात आलाय। त्या केक कापून सर्वांनी या ठिकाणी त्यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। पवार यांचा आज वाढदिवस होतो। मी सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्यांना अतिशय समृद्ध असा डॉक्टर वसंतराव पवार आहे, निलिमाताई यांचा राजकीय वारसा त्यांना लाभलेला आहे आणि सातत्याने जनसामान्यामध्ये राहून वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा जी काय मदत करता येईल करण्याचा त्यांचा प्रयत्न मी सातत्याने पाहतो आणि नक्कीच त्यांना अशा राजकीय वर्ष आहे असं मला वाटतं। वाढदिवसाच्या निमित्ताने परत एकदा मी त्यांना खूप शुभेच्छा तुमच्या तरुण सहकारी वाढदिवस आहेत। या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय डॉक्टर वसंतराव पवार यांनी हे चांगलं काम सामाजिक कार्यात, शैक्षणिक कार्यात, राजकीय कार्यात त्यांनी निलिमाताई पवार यांनी पण मराठा विद्यापीठासाठी चांगलं काम त्या ठिकाणी केलं। त्यांच्या नेतृत्वाखाली आज प्रणव चांगलं काम त्या ठिकाणी करतो। त्याला एक चांगलं काम करण्याची आवड त्या ठिकाणी आहे। त्याचं जे काही स्वप्न असेल त्याच्यामध्ये चांगलं काम करावं, त्या माध्यमातून राजकीय असेल, सामाजिक असेल, त्या कार्यामध्ये त्याला यश मिळावं, शुभकामना या वाढदिवसाच्या निमित्ताने। चांगलं काम पवार परिवाराने या जिल्ह्यामध्ये केलेले याचाच वारसा आणि वसा चालू ठेवावा या अपेक्षा या निमित्ताने माझ्या दोन शब्द संपर्क। धन्यवाद। वसंतराव पवार यांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त कायमच खरं तर प्रणवदादाला वाढदिवस साजरा करायला आवडत नाही, म्हणून आजपर्यंत कधीच साजरा केला नव्हता आणि आमच्या सगळ्या नीलवसन, शिश्रुत ग्रुप आणि बाकी इतर सामाजिक कार्यक्रमामध्ये कायम पडद्यामागची भूमिका एकदम चांगल्या पद्धतीने प्रणवदादा बजावत आलेले आहेत आणि आज त्यांनी त्यांच्या मित्रमंडळाने खरं त्यांना आग्रापोटी इथे आज त्यांना थांबवलं आहे आणि हा जो अभिष्ट चिंतन सोहळा त्यांच्या वाढदिवसानिमित्त करत आहात, तर मी सगळ्यांनी ज्यांनी त्यांना सदिच्छा चिंतलेल्या आहेत त्यांचे आभार मानते आणि त्यांना पुढच्या भावी वाटचालीकरता, सामाजिक आणि बाकी इतर पुढच्या भविष्याच्या वाटचालीकरता त्यांना शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना करते की त्यांना यश लाभो।